रावणाची लंका जाळणारा, समुद्र पार करणारा, रात्रीत संजीवनी द्रोणागिरी उचलून आणणारा, पण अखंड रामाच्या पायाजवळ बसणारा राम भक्त हनुमान आहे. माय बाबा एवढा पराक्रम आहे, पण कधी अहंकार नाही हो. आयुष्यात किती मोठं व्हायचं, पण पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे बजरंग बलीकडून शिका. विडल अहो काय काय देवांकडे शक्ती आहे पण बुद्धी नाही, काहींकडे बुद्धी आहे पण शक्ती नाही, पण शक्ती आणि बुद्धी दोन्हीचा मिलाप म्हणजे भक्त सम्राट हनुमंतराय. बुद्धिमत्ता वरिष्ठम. ताकद सामान्य का? एवढी ताकद का होते? अंजनीच्या तपासासाठी महारुद्र आली पोटी. अंजनी मातेचा दुधाचा थेंब दगड पडला तर धड दिशेन दगड फुटत होता. दुधात ताकद आहे. आता आईचं दूध राहिले का? बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टॉपनात बदल होतो. रबर जातं पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची मोठ्या झाल्या मोठीने एकदा मोठ्या बाटलीच्या नादा लागल्या ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 गांधावाल्याचं एक पेताड हरिपाठ बंद पडते. बंद करा हरिपाठ. गांधावाले गाय लायकीचे तर आम्हाला माहिती. आणि त्यांच्या दम असेल ते त्यांनी पिऊन दाखवावं. मग त्याच्यासाठी बुका थापला का? तो 65ची पिऊन आमचा अध्यक्ष झाला का? पिणारीला विचित्र असतात. 2 म्हातारे पाराव बसल्या मला फैर दारू पेल्या खोकला जातो करा. दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घालीव नेगळे ही घालीव नेगळे. पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगीत राहा. तरुण मुलांना विनंती, व्यसन करू नका. अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटून गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू प्याला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगले ठेवाण्यात सुरुवातीला पाचत्यान ताडी तुमची ओळखते नाडी. दारू असल्या त्यान गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी. आर लावून त्या दारूला काडी. धरण्यानोबा तुकोबाची जोडीन मंकळन परमार्थाची गोडी. व्यसनाचे हरिजन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठवाचा. 75 वर्षाला सप्ताह चालू आहे. अमृत महोत्सव चालू. जरा अमृतासारखे विचार आपल्या जीवनात ठेवा तर खरा अमृत महोत्सव आहे. आणि एक वाक्य किती 10 दिवसाचा आहे का? 9 दिवसाच्या सप्त्यात महाराज किती मोठे आणले हे जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा 9 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करत सोडून दिलं. हा खरा अमृत महोत्सव. हो बदल काय झाला बा ना. आता आम्ही जेम झालो सांगून तुम्ही पियाक झाले. ऐकू तुम्ही काय 75 वर्षात कमी महाराज वाट लावल्यात का? सगळ्या क्वालिटीची खलास केली ना महाराज तुम्ही. आरडार मिली ना, पण बदलायचं कुणी? तुमच्यात बी बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत. खरंय पटलंय खरंय. व्यसन करणं वाईट आहे. मंडपात आहे तोवर. मंडपाच्या बाहेर गेलं की तंबाखू हाताव आणि येडा मळताच मनालाच गप्पा. लय लांबून महाराज येतात रे. लय आरडत्यात बा मुरुस्तोर. त्याच तले बारीक पिल्लू होतं बा. अख्ख्या सप्त्यात हेच बारीक होतं पण लय धुतलं रा आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं नाही व्यसन करू नका. हा गप सांगतच असते ते. होय होय म्हणायचंच असतंय बाळा. आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारी आहे तर म्हणून तर चांगलं वागणाराला किंमत आहे. त्यांचं नको मनाव घेऊ. त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा. असं करू नका. जीवनामध्ये परिवर्तन महत्वाचं. एक तरी बदलावा. निर्व्यसनी जीवन जगा. 8 दिवसात 9 दिवसामध्ये 9 तरी माळकरी गावात वाढाव ना. वर्षातून एकदाच एवढा भव्य सप्ताह तर 9 जणांनी तरी माळा गळ्यात गेला. एक कीर्तन झाले एक तरी माळकरी. हे खरं परिवर्तन आहे ना. हा खरा रिझल्ट आहे. या बदलाची सध्या अपेक्षा आहे. विडल ताकद हनुमंतरांमध्ये मायबाप. शूर आहेत, वीर आहेत, धैर्यवान आहेत, नामधारक आहेत, नम्र आहेत. काय ताकद आहे हनुमंतरांमध्ये. तेने संपुष्टी राहावे हे जेव्हा सांगतोय बरं का. 2-4 जण एकत्र बसले गप्पा सुरू केल्या. एक म्हणला जगात सगळ्यात मोठं काय? एक म्हणला पृथ्वी. दुसरा म्हणला गबस. अरे पृथ्वी का है की बडी वो तो शेष के माथे पे खडी. शेषाच्या डोक्यावर म्हणले शेष बडा. थांब शेष बडा. शेष का है का बडा? भगवान शंकर जी के गले में पड़ा. शंकर बड़ा. अरे शंकर का है का बड़ा? उसका कैलाश पर्वत रावण ने एक बाण शेव काढा. रावण बडा. थांबा. रावण का है का बडा?
वो तो राम जी के बाण से उड़ा तो राम बड़ा, अरे राम का है का बड़ा, वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा तो हनुमान सबसे बड़ा। किती मोठा राम असू द्या पण मारुतीराच्या हृदयात तेने संपुष्टी राहावे विडल। सावता बाबाचं मंदिर आहे अत्यंत सुंदर, 60विला दाता त्रैलोक्याचा तेने संपुष्टी। देवाला हृदयात लपवलं ना मायबाप, 60विला हरी जेही हृदय मंदिरे। कशाच्या ताकदीच्या जोरावर? भावे, भाव फार महत्वाचा आहे देवाला, बाकी काय लागत नाही। भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी गेले, शिष्टाई असफल झाली कारण देवाचं सुद्धा लोकांनी ऐकलं नाही। दुर्योधन म्हणला बाकीचं जाऊन द्या, म्हणलं तुम्ही जेवण करून जा। पंचपक्वान्न बनवलं तर मिष्टांना देव म्हणले माती खाईन पण तुझ्या घरचं खाणार नाही, कारण तुझ्या घरचं आमच्या गुरुनं खाल्लं तर त्यांची सुद्धा बुद्धी भ्रष्ट झाली। ही कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य भर सभेत का गप बसली होती? ज्यावेळेस अर्जुनाचं बाण लागले आणि रक्त निघून गेले त्यावेळेस त्यांनी मरताना कबूल केलं ना, म्हणले आम्हाला वाईट वाटत होतं, द्रौपदीवर जो प्रसंग आला होता तो वाईट वाटत होतं पण बोलता येत नव्हतं। अन्न दुर्जनाचं खाल्लं होतं, बुद्धी भ्रष्ट झाली होती। कोणाचं खावं किती खावं ह्याला सुद्धा शास्त्र आहे मायबाप। पंचपक्वान सोडले, विदुर म्हणला देवाराव हे तर जेवाराव दुर्योधनाकडे लय मटेरियल आहे, चांगला माल चुपू गबस म्हणले चल विदुरा घरी जावे, इथं थांबायचं नाही। विदुर काकाच्या घरी आले, थप मारा आणि तिकडून काय खाल्लं? दासीपुत्रकाने विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी, विदुराच्या बक्षी। बसणारे म्हणत्याने का धावत एकमेकाच्या अंगावर? आमचे काय डोकी चक्रम झाले तर का काय धावायला? ह्याला लय घासावी लागत भाऊ। गायन आणि वादन इतकं सोपं नाही, जिंदगीले काय कांचा सहा लागा नाही, ताल तर त्यांच्या सपना सुद्धा येत नाही। गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळत येत, हो तुझ्या नादाने माझं विसरलं बाळा, पण तू नाही रे शिकला। पाकवाज दिला तर शाईच पडली, पेटी दिला तर भाताच फोडला, टाळ दिला तर टाळा तर बोट घेऊन घेतली, येण्याच्या तारा तोडल्या। तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे। तेरे बस की बात नाही ओ निकलो चलो। बऱ्याच गुरुजीने शिष्य हकलून दिले। गायन वादन हे रक्तात असावं लागतं। आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदारच आहेत मायबाप। हा असे टाव करूनच आहे। काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही। देवाने काय खाल्लं ह्याच चालू आहे। दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, कन्या खाल्ल्या का? भावे हा शब्द महत्वाचा। एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे। भाव जनाबाईवर चोरीचा आळा आला। भक्तावर देवाचं किती प्रेम आहे ह्याच्यावर सांगतो बरं का। दुसऱ्या चरणाकडे जायचंय आपल्याला, नाही भावाची ताकद आहे। चोरीचा आळा आला म्हणजे देवानेच आणला। ही मोठी माणसं चॅप्टर असतात, हे राजकारणात ही ते डाव टाकाय हुशार असतात ते। मी तुम्हाला एकच प्रश्न करतो, जनाबाईने देवाला दळायला बोललेलं होतं का? नाही, देव मनाने आले। आणि मोठ्याचं तसंच असतं, माहोल दिसला की आलीच। बरं देव जनाबाईकडे आले, किती वेळ दळला असन बरं? खरं सांगा बरं, उग फोटो काढण्यापुरतं स्टंट। खडक खांदाय, 33 झाड आणाय, 34 पाणी घालाय, 34 हात लावायचं फक्त मोठ्याने। आणि बातम्या व्हायरल, यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण, मिली नगर रिब पाणी घालू घालू, असं असतं। हे मोठे असेच करतात आणि असा जेव करतो तेच मोठा होतो। विठ्ठल
देवाने उगा 2-4 मिनिटं दळू लागलं म्हण उगा आपलं सगळीकडे गाजा वाजा व्हावं म्हणून उगा 2-4 येडा हाणलं परत दम लागला म्हणले मी कटाळलो. आणि रोज तर जनाबाई जळत होती 14 माणसाचं एकटीवर त्या माऊलीवर भार होता. बोलिवलं नाही मनाने आले. नीट ऐका, दळ म्हणलेला आहे मनाने दळू लागले. उगा 2-4 मिनिटं दळलं परत निवांत बसले. ठीक आहे, मग घरी महागारी जाताना तुमच्या वस्तू सांभाळून न्यायची जबाबदारी तुमच्यावर आहे ना. सोपं गणित आहे ना. शियाला वैजंतीच्या माळा, मोत्याच्या माळा, नवरत्नाचा हार, खपक्याच्या खपक्या वजनदार हार जनाबाईच्या घरी ठेवायची काय गरज होती? हे राहिल्यात वय ठेवल्यात. नजर चुकीने इतकं बी नसतं बरं होत. अవి जाणून बजून प्लॅनिंग आहे राव. तुम्ही कशाला मोकार देवाची बाजू घेता मला काय कळणार तुमचं. ठरवू नाही हे सगळं. बरं तुळशीची माळ बरं राहिली नाही, मग खपक्या माळावर राहिल्या म्हणजे चोरीचा आळा आला पाहिजे. मोत्याच्या नवरत्नाचं हार ठेवलं. बरं मी म्हणतो अजून बी ठीक आहे बा, देवाचं गडबडीत राहिलं. तुमच्या वस्तू राहू द्यावं, पण ही जी गोदडी न्यायची काय गरज होती? हाय का नाही प्लॅनिंगच? आता तरी कबूल करा बरं. बरं मी म्हणतो गेली चुकून, अजून बी देवाचीच बाजू लढू आपण. थोडी चुकून गेली. मग मंदिरापर्यंत जाईपर्यंत कळालं नाही का देवाला आपल्या खांद्यावर काय येते? एवढी नजर जात नाही का खांद्यावर काय? गप्ती तर घरी गेल्या पीठ ठेवून द्यावं का नाही? ठेवली का झाकून? नाही. खांद्यावर गोदडी, कमरव हात, उभा कसा राहिला? हे काय असा राहिला? सकाळी आली पूजा कराय 3-3 फूट उड्या हाणायचे. ती चोरी झाली. चोर म्हणले आरडू नका, चोर शोधा म्हणले. काय शोधायची गरज आहे? चोरच परवा ठेवून गेला. जनाबाईची वाकळे काढला मोर्चा. अख्ख्या गावात चर्चा झाली जनाबाईने चोरी केली. चर्चा करणारा एक ठराविक वर्ग ठरलेला आहे बघा. हे पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरीवले, पुलाखालचे, त्यांनी गावचा ठेकाच घेतलेला असतो. उचापात्या करायच्या. ह्याचं असं झालं त्याचं. अरे तुझं बघ ना, कर लोकांची चर्चा करतो र. स्वतः माळ घालीत नाही, घातली त्याची टिकून देत नाही. एखादा गेला वारेला आला माळ घालून गप मारा का नाही त्यांना टूचून बोलणार. आता काय गंधन मुखान हरिपाटन काकडान गाथान ज्ञानेश्वरीन, आता काय बोलायचं काम आहे? ते म्हणतो नसती ग तिथं बरं झालं असतं. पहिलं पियत होतो, मला कोण बोलत बी नव्हतं, कारण बोललं की मी हानीत होतो. आता पियता यायना बोलता यायना. ते विहिरीत पावायला जाताना उलटी बुडी येताना माळ पाण्यात सोडतं. वर आले म्हणतं पाहतानाच गेली नाही तो काढली. तुला उलट्या बुड्या कोणी घ्यायला सांगितल्या होत्या? मी समाज लोक कोणालाच नीट बोलत नाहीत. आम्हाला तरी कुठे नीट बोलतात. मला परवा एक जण भेटला चौकात, म्हणला जय हरी. मी मला रामकृष्ण हरी. तेव्हा मला माऊली कुठे आहे आज खेळ? अरे आम्ही काय जंगली रमी खेळतोय का काय? सहजच बोलतात खेळ. अरे मी मला खेळच आहे. खेळ मांडीला वाळवंटी बाई किंवा खेळया माझी हानमी अशाना डायरेक्ट प्रकरण आहे वारं करायचं खेळया. पण ते वेगळ्या अंगलने बघत असतात. लय नमुने विचित्र असतात. 2-4 पुस्तकं वाचितात आणि आमच्यापाशी टुरटुर करतात. असंच का तसंच का? तू काय आमचा बॉस झाला का ना? आम्ही तुझ्या प्रश्नाचे उत्तर, तुझे काय विद्यार्थीत का आम्ही? एक मला कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बरमड्या करू का? तू तर झालाय उघडा. आम्ही थोडाफार धर्म जपतोय, जपू दे ना. एक मला जेवताना ताट्याच्या कडेने पाणी का फिरवत असता. म्हणलं मग यात येऊ नये म्हणून. आता काय सांगता? एकदा कीर्तना विषय झाला. शुद्ध बीजा पोटेन फळे रसाळ गोमटे, जसं पेराल तसं जोगवतं. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपलं, मला भेटलं. मला महाराज तुमचं चुकलं. म्हणलं काय? पेराल तसं उगवत नाही. अरे म्हणलं ओवी माऊलीची, जे क्षेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद उपजे, पाहिजे त्याची देखजे दर्पण आधारे, आरशात बघाल तीच दिसतं, जमिनीत पेरल ते चुकवतं. काय चुकलं माझं? ते मला पेरल तसं उगवत नाही. कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं. भुईमुगाची शेंग माहिती ना? आज शेंगदाणाला ना वर त्याला फोलकट आहे. मी मला शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलू न द्या ना, उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो. त्याने असा कपात चहा ना मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते मला चहाचं बिस्किट आहे. मला बिस्किटाचं जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईन? म्हणलं तुमच्या कुठं नादी लागा. मग तुला आधी कळत नव्हतं का? अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया गायचा गोपाळ पावे अरे. असा समाज आहे. निंदा सुद्धा झालीच पाहिजे. किती तुम्ही समाजासाठी करा, लोक कधीच चांगलं म्हणत नाही. हा निंदा उशिकी होते जो जिंदा होते. आणि लोक जळालीच पाहिजे. व कमीत कमी 2-4 माणसं तरी आपल्या. मी तर तुम्हाला खरं सांगतो, आयुष्यात कमीत कमी एवढी तरी प्रगती करा की 2 तरी माणसं आपल्यावर जाळावेत. एवढं तरी विश्व आपलं निर्माण करा स्वतःच. हा
आणि टीका करणाऱ्यांचा, नावं ठेवणाऱ्यांचा मी तर म्हणतो सरकारने त्यांना पुरस्कार दिले पाहिजे. त्याचं कारण सांगतो, आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जेकार करतात आणि आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही. काय सोपी सेवा आहे का त्यांची? करती पातकाची धुनी मला देगे